बैठकीत घेण्यात आलाय। धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह स्थानिकांनी अनेक दिवसांपासून आंदोलन केलं होतं। मात्र हा विरोध न जुमानता राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जागा प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता कुर्ल्यातील जवळपास 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे। धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पासाठी आपण पाहतोय कुर्ल्यातील जे काही मदर डेअरीची जागा आहे, ही मदर डेअरीची जागा हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी आणि शर्तींमध्ये सुधारणांना मान्यता आजच्या मंत्रिमंडळाने दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे ही जागा आता धारावी पुनर्विकासासाठी गेल्याचं जे आहे ते एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की या जागेला विरोध स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात केला होता, धारावीकरांनी केला होता, कुर्ल्यातील स्थानिक रहिवासी असतील, त्याचसोबत खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा अनेक आंदोलन या ठिकाणी केलेली होती, अनेक पत्र जे आहे ते पंतप्रधानांना पाठवलेली होती आणि ही मोक्याची जागा जी आहे ती अदानी समूहाला देऊ नये अशा प्रकारचा विरोध जो आहे तो केला होता। मात्र हा सगळा विरोध झुगारून जे आहे ते आता राज्य सरकारने ही जागा जी आहे ती धारावी पुनर्विकासाला दिलेली पाहायला मिळते। पाहतो आपण या जागेमध्ये अनेक सुरक्षा रक्षक आहेत आणि याच्या सगळ्या बाजूनी जे आहे ते बॅरिकेडिंग केलेलं आहे, पत्र लावलेले आहे जेणेकरून कोणालाही या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही। आणि आता या अटींना जे आहे ते मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आता नेमकं राज्य सरकार कोणकोणत्या अटी व शर्ती बदलतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे धारावी पुनर्विकासासाठी दिलेली ही जमीन जी आहे ती एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता धारावीकर असेल, वर्षा गायकवाड असेल, यांचा विरोध नेमका कसा होतोय आणि राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन सचिन शिंदेसह राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान यावर खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे, आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। धारावीच्या पुनर्विकासासाठी पुन्हा एकदा कुर्ल्यातील जी मदर डेअरीची जागा आहे ती देण्यासंदर्भातला काय करारनामा आहे त्यामध्ये अटी आणि शर्तींमध्ये बदल करायला जे आहे ते मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। आपल्यासोबत खासदार वर्षा गायकवाड आहेत। ताई, खरं तर तुम्ही अनेक आंदोलन मोर्चे केलेली होती, अखेर आज मंत्रिमंडळाने जे आहे त्या अटी व शर्तींना जे आहे ते मान्यता दिलेली पाहायला मिळते। तर आम्ही याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं आणि स्थानिक सगळी मंडळी उतरली होती। त्यावेळेला इथले स्थानिक आमदारांनी आणि त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे आहेत, मुख्यमंत्र्यांना जाऊन एकनाथ शिंदेला मी निवेदन दिलेलं आणि ह्याला स्थगिती देण्याचं काम होईल। ही जागा जी आहे ती अदानीला देणार नाहीत, परंतु आजच्या कॅबिनेटच्या निर्णयाच्या माध्यमातून समजून येते पुन्हा एकदा की ही जागा अदानीला देण्यासंदर्भामधला निर्णय झालेला आहे। अटी शर्ती संदर्भात माझ्याकडे आता माहिती उपलब्ध नाही, कारण आताच कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे। पण आमचं म्हणणं आहे ही जागा कुर्लेकरांची आहे। कुर्लेकरांनी सातत्याने या ठिकाणी आतमध्ये तुम्ही जाऊन बघाल तर झाडं तुम्ही इथून पण बघू शकता। आता कोणाला जायला अलाउड करत नाहीत, पूर्वी इथं जायला पण आतमध्ये अलाउड होतं मदर डेअरीमध्ये, पण इथे जवळपास जे आहे ते 1000-1200 जे आहे ते झाडं आहेत, 150 ते 200 वर्षापूर्वीची झाडं आहेत। तुम्ही जर बाहेरून बघाल तर ते आंब्याचं झाड आहेत, चिंचाचं झाड आहे, सगळी झाडं या ठिकाणी आहेत। प्रदूषणाच्या साठी आज आपण मुंबईला बघतोय, अशा वेळेला ही जागा जी आहे ती त्यांचं म्हणणं होतं की आमचं एक गार्डन त्या ठिकाणी निर्माण करा। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा।